नागभीड तालुक्यातील वनपरिक्षेत्र तळोधी अंतर्गत येत असलेल्या सावंगी बडगे शिवारात रविवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास वाघाने एका 30 वर्षीय गुराख्यावर अचानक हल्ला केला। या घटनेत कांचन प्रकाश खोब्रागडे हा तरुण गंभीर जखमी झाला असून परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे। मिळालेल्या माहितीनुसार कांचन खोब्रागडे हा नेहमीप्रमाणे आपल्या जनावरांना चारण्यासाठी जंगल परिसरात घेऊन गेला होता। दरम्यान गोसेखुर्द कालव्याजवळ दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघानं त्याच्यावर अचानक झडप घातली। वाघानं त्याला ओढून नेण्याचा प्रयत्न केला असता कांचननं आरडाओरडा सुरू केला। त्याचा आवाज ऐकून जवळच असलेले रवी वाडगुरे यांनी धाडसानं घटनास्थळी धाव घेतली। त्यांच्या सतर्कतेमुळे आणि आरडाओरड्यामुळे वाघानं कांचनला सोडून जंगलाच्या दिशेनं पळ काढला। ग्रामस्थांनी नंतर जखमी कांचनला तातडीनं तळोधीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं, मात्र प्रकृती गंभीर असल्यानं त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। या परिसरात यापूर्वीही अनेक जनावरं वाघाच्या भक्षस्थानी पडली आहेत। आता थेट मानवावर हल्ला झाल्यानं संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीनं या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे। वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून नागरिकांनी जंगलात एकट्या दुकट्यानं न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे।